नमस्कार. दीक्षा कम्प्युटर लँग्वेजेस मध्ये आपलं सर स्वागत करत आहे. तर आज आपण एक्सेल मध्ये काउंटिफ फंक्शन आणि काउंटिफ फंक्शन म्हणजे यांचा उपयोग कशा प्रकारे एक्सेल मध्ये होतो आणि याचा तुम्ही एक्सेल मध्ये कशा प्रकारे यूज करू शकता. तर काउंटिफ आणि काउंटिफ त्याच्यामध्ये काउंटिफ म्हणजे एक कंडिशन असेल आपल्याकडे तर आपण काउंटिफ फंक्शनचा यूज करतो. जर एकापेक्षा जास्त कंडिशन असतील तर आपण काउंटिफ्स फंक्शनचा उपयोग करतो. तर दोन्ही फंक्शनचं तुम्हाला मी एक्झाम्पल करून दाखवतो. तर याच्यामध्ये बघा काउंटिफ म्हणजे काय? एखादी गोष्ट जर आपल्याला काउंट करायची असेल, बट आपल्याला त्याला कंडिशन लावून काउंट करायची असेल, तर आपण काउंटिफ फंक्शनचा यूज करतो. तर माझ्याकडे आता एक एक्झाम्पल आहे. तर बघा नंबर ऑफ पास स्टुडंट आपल्याकडे एक्सेलचा डेटा दिलेला आहे. त्याच्यामध्ये मार्कशीट आहे स्टुडंटची. त्याच्यामध्ये हे जे रिझल्ट आहे ना, याच्यामध्ये टोटल किती जणी म्हणजे किती जण पास आहेत अशी मला एक कंडिशन लावून मला किती जणांचा एक आकडा काढायचा आहे म्हणजे काउंट करायचा आहे. तर कशा प्रकारे फंक्शनचा यूज करायचा सांगतो तुम्हाला. तर बघा इक्वल म्हणजे जे आपलं फॉर्म्युला म्हणजे आपण फर्स्ट स्टार्टिंगला वापरतो त्याला म्हणतो आपण इज इक्वल टू. हे टाकल्याशिवाय आपला फॉर्म्युला काही आपण त्याचं एक्झिक्यूट करू शकत नाही. तर पहिल्यांदा इज इक्वल टू करायचं. त्यानंतर वापरायचं कीबोर्ड वरून काउंट इफ केल्यानंतर इथे यायचं खाली. आता मी अर्धच नाव टाईप केलंय. खाली त्या लिस्ट मध्ये चौथ्या नंबरला ते नाव आले. त्या नावाने ॲरोनी खाली यायचं आणि टॅब बटन दाबायचं म्हणजे ते ऑटोमॅटिक नाव घेतं. तर नाव घेतल्यानंतर खाली ती रेंज आली. रेंज म्हणजे काय की सॉरी रेंज म्हणजे काय की आपला हा डेटा असतो म्हणजे त्या डेटा कोणता डेटा आहे ते आपल्याला सांगायचं आहे. हाला सिंटॅक्स बोलतात म्हणजे कोणत्याही फॉर्म्युलाच्या खाली जे पुढे दाखवतो तुम्हाला तो असतो त्याचा सिंटॅक्स. सिंटॅक्स फॉलो करूनच आपल्याला फॉर्म्युला समजून घ्यायचा असतो. तर बघा काउंट इफ करायचं तर त्यांनी विचारले रेंज. रेंज म्हणजे काय की मला हे रिझल्ट आहे तो रिझल्टची पूर्ण लिस्ट सिलेक्ट करायची म्हणजे ह्या रेंज मध्ये मला माझी कंडिशन काय आहे की आता बघा इथं मला पाचचा जो होता ना मी टाईप केलं ना इथं तर इथं दिसत नाहीये. तर तुम्ही सेलचा ऍड्रेस पण टाईप करून घेऊ शकता. ते कसं टाईप करायचं बघा. आता इथं आपल्याला हे आपलं सेल आहे म्हणजे धरून चला. तर इथे किती G20 म्हणजे जी कॉलम मध्ये आणि कोणत्या रो मध्ये आहे 20 मधल्या रो मध्ये बघा क्लिक झालं. नाही तर तुम्ही असं टाईप पण करू शकता डबल इंटू कॉमा मध्ये पास पाहिजे ना तुम्हाला मग इथं पास टाईप करा. म्हणजे ह्या आपली कंडिशन झाली क्रायटेरिया म्हणजे त्या रेंज मध्ये आपल्याला क्रायटेरिया म्हणजे कंडिशन काय पाहिजे आपल्याला नंबर ऑफ पास. तर इथे क्लिक करून मला एंटर करतो. तर बघा आपल्याला उत्तर त्याने किती प्रिंट झाले आपल्याला 8 बघा. किती 6 6 1 7 आणि एक 8 बघा सॉरी 3 आणि 3 5 5 आणि एक 6 7 8 बघा 8 त्यांनी प्रिंट केलं. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो इथं थोडंसं 34 टाकतो 34 टाकतो बघा. लगेच इथं 7 आलं तुम्हाला उत्तर. म्हणजे लगेच तो उत्तर काढून येतो तुम्हाला. पण खालचं पण सेम तसंच करायचंय. काउंट इफ वापरायचंय. आपलं फेल काढायचं आपल्याला. मी तर टॅब आहे. त्यानंतर ही आपली रेंज आहे. ही पूर्ण रेंज सिलेक्ट करायची. सिंगल कॉमा डबल इंटू कॉमा मध्ये मला ते फेल पाहिजे. मग फेल टाईप करा किंवा क्लिक करा त्या सेलवर. तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता. आणि एंटर करायचं. बघा तिघ जण फेल आहे. आता ही एक झाली कंडिशन. बट इथं काय म्हणलं त्यांनी मला नंबर ऑफ पास पण पाहिजे आणि स्टुडंटला 400च्या पुढे मार्क पण पाहिजे. म्हणजे एकापेक्षा जास्त कंडिशन असेल तर आपण काय वापरतो काउंट इफ्स म्हणजे एक कंडिशन असेल तर आपण काउंट इफ वापरतो. काउंट इफ फंक्शन कधी वापरतो जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा जास्त कंडिशन असते तेव्हा वापरतो. तर बघा दोन कंडिशन काय आहे की मला नंबर ऑफ पास पण पाहिजे प्लस मला त्याचे मार्क किती पाहिजे टोटल 400च्या पुढे पाहिजे. तर बघा एकदम सोपं आहे. इज इक्वल टू करायचं काउंट इफ फंक्शन बघा. काउंट इफच्या खाली बघा काउंट इफ त्याच्या पुढे फक्त एस लागतो आणि टॅब बटन दाबायचं. टॅब बटन दाबल्यानंतर त्यांनी विचारलं क्रायटेरिया रेंज. क्रायटेरिया रेंज म्हणजे काय पहिल्यांदा रेंज पहिली फर्स्ट रेंज. तर फर्स्ट रेंज काय आहे की रिझल्टची पूर्ण लिस्ट सिलेक्ट करायची. सिंगल कॉमा नंतर हा आपला पास म्हणजे एक झालं एक कंडिशन झाली आपली. सिंगल कॉमा पुढचं काय आहे आपल्याकडं मार्क्स जे आहेत ना क्रायटेरिया रेंज 2 बोललाय तो. ही दुसरी रेंज आहे ही सिलेक्ट करायची आणि ही कितीच्या पुढे पाहिजे मला मार्क यायचे 400च्या पुढे पाहिजे म्हणून 400च्या पुढे घ्यायची इथं आणि इथं एंटर बटन दाबा. तुम्हाला ओके 2 मिनिटं एरर येत होतो थोडासा चेक करा काय कशामुळे होतंय. नाही तर तुम्ही जर डायरेक्ट टाईप जरी केलं तरी काय हरकत नाही. जी 22 आहे ना आता ही रेंज. इथं सेलवर आपल्याला क्लिक करायचं आपण लिहून ठेवलंय त्याला. तिथं G22 वर क्लिक करा असं आणि एंटर करा बघा इथं सिलेक्ट झालं आपला हा हा सेल सिलेक्ट झाला कारण इथं मी 400च्या पुढे मार्क केलेत ना. आता मी ह्याला काय करतो एंटर करतो बघा. आलं इथं पास म्हणजे 400च्या पुढं
किती जण आहेत, म्हणजे 5 पण आणि 400 पुढे ज्यांना कोणाला मार्क आहेत ना, नंबर ऑफ टोटल किती आहे, 5 आहे. आता सेम खालचं पण कसं करायचं आपल्याला, नंबर ऑफ पास स्टुडंट ऑफ विथ ओपन, म्हणजे 5 पण पाहिजे स्टुडंट आणि त्याची कॅटेगरी कोणती पाहिजे मला, ओपन वाले, असे किती जण आहेत स्टुडंट ते मला काउंट करायचं. तर एकदम सोपं आहे. तर इक्वल करायचं, त्यानंतर काउंट इफ वापरायचं, काउंट इफ. त्यानंतर पहिली कॅटेगरी म्हणजे रिझल्टचं पूर्ण लिस्ट सिलेक्ट करा. नंतर सिंगल कॉमा द्या. नंतर आपल्या पासवर क्लिक करा इथं. आणि मग सिंगल कॉमा दुसरी कॅटेगरी म्हणजे काय घेता, ओपनची. आता आधी आपण काय घेतलेली, टोटलची घेतलेली. ती न घेता आपल्याला काय घ्यायची, आपल्याला कास्टची घ्यायची. कारण त्याच्यामध्ये ती ओपन कास्ट मध्ये आहे ना तिथं. ते आपल्याला इथं कंडिशन लावायचे आपल्या ह्या कास्टच्या ह्याच्यामध्ये लिस्टमध्ये मला ओपन कॅटेगरीचे किती स्टुडंट आहेत ते मला इथं काढायचं. तर बघा, इथं टाईप पण करू शकता डबल इंटू कॉमा मध्ये असं, ओपन आणि एंटर. बघा, नंबर ऑफ 3 स्टुडंट आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सेल मध्ये काउंटिफ आणि काउंटिफ फंक्शनचा यूज करू शकता. तर तुम्हाला ही प्रॅक्टिस साठी फाईल मी तुमच्या माझ्या डिस्क्रिप्शन फाईल मध्ये तुम्हाला देतोय. तर तिला डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस पण करू शकता. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.